तडवळे येथील रामेश्वर मंदिर स्टोन क्रशर पासून वाचवा. ग्रामस्थ रामेश्वर भक्तांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. महसूल विभाग स्टोन क्रशर मालकाची दिलजमाई. मंदिर परिसरातील क्रशर बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. सातारा जिल्ह्यातील मौजे तडवळे सम्मत वाघोली येथील रामेश्वर मंदिर हे परिसरातील सुरू असलेल्या स्टोन क्रशरमुळे धोक्यात आले असून हे प्राचीन मंदिर स्टोन क्रशरच्या दणक्यातून वाचावे अशी मागणी समाजसेवक हेमंत दोरके यांनी पत्रकार परिषदेत केली. मंदिर परिसरात अगदी ठराविक अंतरावर असलेल्या खडी क्रशर मधील सततचे सुरू असलेल्या ब्लास्टिंग स्फोटामुळे मंदिराला हादरे बसत आहेत. याशिवाय ब्लास्टिंग मधून मोठमोठे दगड मंदिराच्या परिसरात पडत आहे आणि दगडामुळे पुरातन मंदिराच्या भिंतींना खोल तडे गेले आहेत. पवित्र स्थळाचे नुकसान दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या धोकादायक परिस्थितीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. क्रशर ताबडतोब बंद करावा, नुकसान भरपाई व सखोल चौकशी करावी असा सामूहिक निवेदनाद्वारे जोरदार आवाज यावेळी उठवण्यात आलाय. मंदिराच्या तड्यांचे फोटो आणि सर्व पुरावे प्रशासनाकडे जमा करण्यात आले आहे. आता या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय. या पत्रकार परिषदेस प्रतीक भोईटे, शुभम शिंदे, गोपी भोईटे, हनुमंत भोईटे, धीरज भोईटे, विक्रांत भोईटे, आदित्य कदम उपस्थित होते. आज तडवळे ग्रामस्थांनी आपल्या तडवळे हद्दीत असलेल्या रामेश्वर मंदिराच्या नुकसान होत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे. ग्रामस्थांनी शिवभक्तांचं असं म्हणणं आहे की जे प्राचीनकालीन रामेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ज्या सगळ्या भाविकांच्या भावना दडलेल्या आहेत त्या मंदिराच्या शेजारी 120 मीटरच्या अंतरावर खडीकेशरसाठी किंवा खाण उद्योगासाठी शासनानं किंवा आपण म्हणू जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये त्यांना खाण उत्पन्नासाठी परवानगी दिली असून त्या 5,000च्या ब्राससाठी दिलेली परवानगी, त्यामुळं त्या मंदिराचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान आणि जे प्राचीन कालीन जो मंदिर होतं त्याला जे नुकसान पोचलंय त्याबाबत आज सगळं ग्रामस्थांनी शिवभक्तांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये मी तुम्हाला ते सगळे पत्र पाठवलेच आहेत. त्या निवेदनामध्ये शिवभक्तांचं असं म्हणणं आहे की ते जे पुराणकालीन मंदिर आहे त्या मंदिराला तडे गेलेले आहेत, कारण त्या जे ब्लास्टिंग करतात त्याचे दगडी आहेत ते वरनं त्या मंदिराच्या जो वरचा भाग आहे त्याला काही ठिकाणी लागले, त्याचे पडझड झाली किंवा जे भूकंपाचे धक्के बसतात त्या ह्याच्या ब्लास्टिंगचे, त्याच्यामुळं जे आसपासचा जे परिसर आहे ते हादरून जातोय आणि त्या मंदिराला तडे जातात. त्याबाबत आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. गावातल्या सर्व तरुण मंडळींनी यामध्ये सहभाग घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आमचं म्हणणं आम्ही सांगितलेलं आहे आणि ह्याबाबत जर तुम्हाला काय अजून प्रश्न विचारायचे विचारू शकतो, काय अडचण नाही. हे रेवा कंस्ट्रक्शन म्हणून आहेत. त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये महसूल अधिकाऱ्यांनी 5,000 ब्राससाठी परवानगी दिली ती आणि त्यासोबत सांगितलेलं की हे कुठल्याही वस्तूला किंवा शाळा असेल किंवा मंदिर असेल, धरण असेल, त्यांना कुठलीही इजा पोचू नये अशा अटीवर ही त्यांना दिलेली परवानगी होती. पण त्या परवानगीचा त्यांनी गैरफायदा घेतला असं आमचं म्हणणं आहे. कारण 5,000 पेक्षा जास्त इथं उत्खनन झाले. आत्ता आम्ही ज्यावेळेला सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की 5,000 ब्रास आतापर्यंत होऊन गेलं असेल म्हणून ती खाण बंद करायला पाहिजे होती. पण त्यानंतर त्या खाणीचं जे 5,000 झालंय न झालंय याचा पंचनामा झाला नाही किंवा ह्याबाबत कुठली अधिकृत माहिती जिल्हाधिकाऱ्यांना नाही किंवा इथल्या महसूल अधिकाऱ्यांना बी नाही. याबाबत तुम्ही ग्रामपंचायत किंवा तलाठीकार्यालयाला काल आम्ही भेट दिली त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जाऊन पाहणी करतोय. त्यांनी काल तिथं जाऊन पाहणी केली पण त्यांचा आम्हाला काही रिपोर्ट दिला नाही. कसं झालंय, ज्यावेळेला आम्ही ग्रामसभा घेतली म्हणजे पोरांनी ग्रामसभा घेतली तडवळे गावातल्या, त्यावेळेला त्या ग्रामसभेमध्ये आता तोकूपमध्ये त्यांनी असा विषय घेतला की तोकूपमध्ये आम्ही आता हे दिलेला परवानगी रद्द करतोय. पण त्याच्या खाली एक टीप लिहिली आहे ग्रामसेवकांनी की सदर तोकूपमध्ये असं निर्णय घेता येत नाही. पण ज्या वेळेला खालीला परवानगी दिली त्यावेळेला तीही मीटिंग तोकूपमध्येच घेतली होती आणि तोकूपमध्येच त्यांनी तो परवानगी दिला. म्हणजे दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. जर कॅन्सल करायचं म्हणलं तर तोकूपमध्ये होत नाही, पण परवानगी द्यायची म्हणलं तर तोकूपमध्ये होते असं ग्रामस्थांचं तिथल्या
त्या ग्रामसेवकाचं म्हणणे असं आम्हाला वाटतं. कारण हा सगळा आर्थिक व्यवहार झालेला असं त्यातनं स्पष्ट दिसते. कारण आम्ही ज्या वेळेला म्हणजे तडावळ्या ग्रामस्थांनी ज्या वेळेला त्यांचं म्हणणं मांडलं की आम्हाला ग्रामसभा घेऊन ते तो विषय आम्हाला त्या ठराव नामंजूर करायचे, त्यावेळेला ग्रामसेवक सांगतोय की तहकूब मीटिंगमध्ये होत नाही. म्हणजे पवारांनी तो ठराव मंजूर, तुम्हाला त्याचं पत्र बी देतो मी, ठराव मंजूर करून घेतलाय, पण त्याच्या खाली गरज नसताना फक्त टिप लिहून दिली की तहकूब मीटिंग असल्यामुळं हा लागू होत नाही. आणि त्याचं त्यांनी खाली कलम टाकलं की 1959 11/3. मी गुगलवर सर्च केलं तर असा कुठलाही कायदा नाही की तहकूबमध्ये कुठला विषय घेतल्यानंतर ते लागू होत नाही. फक्त ग्रामस्थांची दिशाभूल करणे आणि त्याला वाचवण्याचा कसा प्रयत्न करायचा एवढंच त्यांच्या डोक्यात दिसतंय. महसूल आणि प्रशासन महसूल आणि या लोकांचं काय मिली बघत आहे. आता त्यातनं जाणवतं ना सरळ, कारण जर 5,000 ब्रासचं जर तुम्ही उत्तेजनासाठी दिलं असेल आणि त्याच्यावर अजून पंचनामा नाही, किती ब्रास झाले ते माहीत नाही, ती कोण ऑडिट करणार. कारण जोपर्यंत आता जिल्हाधिकारीच म्हणजे जेव्हा आम्ही मुसलच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटलो चव्हाण साहेबांना, तर त्यांचं म्हणणं होतं की 5,000 आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं. म्हणजे ह्याचा अर्थ एकदा परवानगी दिल्यानंतर तिथं कोणी जात नाही, किती उत्खनन झालं ह्याच बघत नाहीत किंवा त्याचा रिपोर्ट ही ग्रामस्थांना देत नाहीत किंवा आपल्यासारख्याला काय नाही की किती ब्रास झाले काय झाले. म्हणजे फक्त त्यांनी त्यांच्या सोयीसाठी चालवला हा धंदा असं आमचं म्हणणं. किती क्वेश्चन आहेत तडवळ्याच्या माध्यमातून? आता 4 केशर आहेत, पण 2च चालू आहेत त्यामध्ये. दुसऱ्या केशरचं आपल्याला आतापर्यंत तरी काय म्हणजे त्या आपलं म्हणणं केशरसाठी विरोध नाहीच, फक्त ते जे पुरातन ठेवा आहे ते ठेवा जपून राहावा एवढंच आपलं म्हणणं. क्रशर सुरू झालं ना, ज्यावेळेला 2 महिन्यापूर्वी म्हणता सुरू झाले, ते सुरू व्हायच्या वेळेलाच तुम्ही त्याच्यावर का नाही ऑब्जेक्शन घेतलं? ह्याच्यामुळे का नाही मंदिराला आपल्याला ते पुरातन वास्तू आहे, बरोबर आहे, तुमची इतिहासकालीन आहे, पुरातन आहे, त्याला बाबा त्रास होऊ शकतो किंवा आजूबाजूच्या शेतीला त्रास होऊ शकतो, राहणारे तिथं कोणी राहायला लोक असतील तर त्यांना त्रास होतो. तर त्याच वेळेला का नाही तुम्ही त्याच्यावर का म्हणून ऑब्जेक्शन घेतलं नाही? नाही, काय झालं तुम्हाला सांगतो. मुळात ज्या वेळेला परवानगी दिली ना त्यावेळेला असं काय होईल असं कुणाला वाटलं नव्हतं. आणि परवानगी मोबाईल त्यांना केशरला दिली, ती आतल्यात ब्लास्ट करायचं आणि तिथल्या तिथं फक्त कसं असतं, क्रशर म्हणलंय की ते तिथं ब्लास्टिंग होणारच आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपण आम्ही विहिरीचं काम केलं तरी सुद्धा आजूबाजूला घर असलेली जाऊ शकते किंवा काय. आता क्रशरचं काम कंटिन्यू चालू राहतं, 24 तासात ते 10 वेळा म्हणलं ते ब्लास्ट करत आहे. अगदी त्यांना गरज वाटेल तेव्हा बरोबर आहे का? त्याचा त्रास होणारच आहे हे 100% आपल्याला पण माहिती आहे. त्यावेळेला तुम्ही त्याला थांबवायला पाहिजे होतं असं आम्हाला. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कालपासून फक्त चर्चा चालू होती की आम्ही निवेदन देतोय, तरी इथल्या भाविक भक्तांना इथल्या तरुणांना धमकीचं फोन यायला लागले, समोर येऊन धमकी द्यायला लागली की तुम्ही बंद करून दाखवा तू माझी पोच काय आहे, मी कोण आहे, मी आमदार खासदार, सांग ना काय. ते धनावडे आहेत का नाही, प्रसाद धनावडे, ते माहित नाहीत, पण ते प्रोप्रायटर आहेत त्याचे. प्रसाद कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर प्रसाद रूपचंद्र धनावडे, ते आमच्या बंधूंना तहसील कार्यालयात जिल्हाधिकाऱ्याला भेटले होते. त्यांच्या चर्चेत काय झालं, ते बोलले की तुम्ही बंद करून फक्त दाखवा आणि जड जाईल तुम्हाला ही गोष्ट. आणि ज्या वेळेला ब्लास्टिंग तुम्ही बोलला की सुरू अधिक बोलला नाही तुम्ही, तर ज्या वेळेला जे परवानगी घेतलेली ना त्यांना फक्त ते जागेवरती हे करायची परवानगी घेतलेली. आणि ह्याचे त्रास कधी झाला माहितीये का, एक चालू झाल्यानंतर 15 दिवसांनी मंदिरावरती दगडी उडली आणि तिथं भाविक भक्त होते बाहेरून आलेले. आज रामेश्वर मंदिर हे नुसतं आपल्या तडोळे गावापुरतं मर्यादित नाहीये, हे आज आपल्या भागात झालेलं मंदिर आहे. आज बारामती, पुणा, सातारा यासारख्या ठिकाणावरून लोक दर्शनाला येतात. म्हणजे काही लोक अशी बारामतीवरून येणारी किंवा आठवड्यातून 3 वेळा आपण म्हणलं तरी ते रामेश्वर सारख्या आपल्या ठिकाणी मंदिरात येतात. मग ज्या वेळेला दगड झाली त्यावेळेस तिथले भाविक भिवून मंदिराच्या आड लपले, एवढा त्याचा मोठा ब्लास्ट होता. आणि हे ब्लास्ट झाल्यानंतर ना आम्ही ह्या विषयावरती ग्रामपंचायतीत तक्रार केली, म्हणजे अर्ज दिला. तर त्या ज्या लोकांची ज्या अर्जावरती नाव होती, गावातल्या लोकांनी त्यांच्या घरी जाऊन भेटणे, त्यांच्या आई वडिलांची संपर्क साधणे, इव्हन माझ्या घरी पण येऊन माझ्या वडिलांना सांगितलेलं की मी प्रतीकला थांबवा, तिथून पुढे अशी काही गोष्ट होणार नाही. आणि वडील म्हणले की जर मंदिराला इजा जर काय होणार नसेल तर मी सांगतो प्रतीकला. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच परत मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलं. अजित भोईटे जमिनीचे मालक आहे, ते जमिनीचे मालक आमच्या घरी म्हणजे वडिलांना फोन करून सांगितलं की असं. आणि सगळ्यांचे ज्या लोकांचे अर्ज होते
त्या नाव अर्जावरती नाव होतं त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन फोन मार्फत संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या पोराला का त्यातून हे करा असं, म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितलंय त्यांना गावातल्या माणसांना गावातल्या म्हणजे अजित पवार साहेब बैठे ना हे प्रत्येक राजकारण झालं का त्यात आता हे वाटते गावातले सामील आहेत का त्याला हा गावातले सामील आहेत ना, त्याच्याबरोबरच्या लोकांनी पण गावात केलं की कशाला हे चाललंय, काय गरज आहे, कुठं काय झालंय. आता मंदिरावर तडे पडलेत, दगडी पडलेत, हे दिसतंय सगळ्यांना, ग्रामस्थांना पण दिसतंय. पण काही लोकांच्या दबावाखाली ग्रामस्थ ओपन येत नाहीत. असं कितीतरी लोकांनी मला सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण आम्ही उघड येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही तर आमचे घरगुती संबंध आहेत किंवा आता त्यांना नोटीस नाही गावातल्या लोकांशी ज्यांच्या जमीन आहेत का नाही त्यांच्याशी आमचे संबंध आहेत. त्यांची जमीन आहे, थोडक्यात अजित कोटींच्या जमिनीतून ते उत्खनन चाललंय, हा. बरोबर आहे. त्यांचे तात्पुरते संबंध भाडे करारावर दिलेले जे गुन्हे आहेत. आणि हे काय करतात दबाव घालतात. आता साधा सामान्य लोक काय विचार करतात की आपल्या पोराला ह्यात कुठं वावता, उद्या कोणी जाता म्हणजे आमच्यापर्यंत असं आलं की तुमच्या पोराला समजून सांगा नाही ते मागात जाईल, असं इथपर्यंत असे झालेल्या गोष्टी त्या हा धमक्यापर्यंत आलेले. पण आपल्याला आहे ना हे लिगली जायचंय, अनलिगली आपण गेलो तरी आपल्याला पण होईल त्याचा त्रास. वाई तालुक्यामध्ये का नाही असाच पुसगावच्या क्रशरचा पण असाच एक विषय आहे. हो. आता तुम्ही गावचं असून पण प्रत्येक गोष्ट अवघड आहे, म्हणजे न्याय मागायचं तर अवघड झाले. कारण असं जरी सांगितलं की बाबा तो बाहेरचा आम्हाला दम देतोय तरी कलेक्टर आम्हाला म्हणतात की तुम्ही गावचा असून जर तुम्हाला दम देत असेल तर अवघड आहे. गावाचा तो जो पुरातन जो हे म्हणजे ठेवा आहे तो ठेवा फक्त सुरक्षित राहावा, दुसरं काय राजकारण मंदिराला काय हानी नाही त्यात काय त्याचा त्रास नाही हो बस, आम्हाला ते क्रशरची काहीच नाही. त्यात काय आपलं राजकारण नाही, त्यात काय त्यात कुणाला दुखवायचा विषय नाही किंवा कुणाची राजकीय आमची दुश्मनी नाही. आमचं फक्त म्हणणं आहे की तो जो ठेवा दिला आपल्या एवढ्या मोठ्या पंचकृषीला तो ठेवा फक्त जतन राहावा आणि त्याचं जतन व्यवस्थित राहा. आम्ही ज्या वेळेला इतिहासकारांशी बोललो मग सकाळी या विषयाच्या बातम्या बऱ्यापैकी होतील कारण हा विषय सेन्सिटिव्ह आहे, बरोबर आहे. पण नाही का नाही त्याचा फॉलो तुम्ही पुढे घेतला पाहिजे. आता आम्ही काय केलं थांबून चालणार दादा, आम्ही काय केलं तुम्हाला सांगतो. एक वेळ बातमी आली की तो विषय थांबणारच नाही हे पण लक्षात ठेवा. दादा आम्ही काय केले आता तुम्हाला सांगतो. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी आज बोललोय, त्यांना 3 दिवसाची मुदत आम्ही देतोय. 3 दिवसात जर हा विषय नाही मिटला तर आम्ही आमच्या तऱ्हेनं कोर्टामध्ये केस दाखल करणार आहे. आमचं हायकोर्टाशी वकिलाशी बोलणंही झालंय, तिथेही दाखल करणार आहे. पण आता कसं होतं हे सामाजिक विषय असल्यामुळं त्याला आर्थिकची आम्हाला थोडी तरी काय म्हणू शकतो आपण त्याला कमतरता आहे. भावी भक्त आहेत पण आपण कोणाशी मागू नाही शकत, त्यामुळं थोडं आता त्या ह्यानं चालावं लागेल. आंदोलन करा ना विषय नाही करणार ते पांडवांच्या बी आधीच आहे, कारण त्या एका पुस्तकात त्याचा उल्लेख तसा आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही, म्हणजे कुठून तरी मुसलला फक्त पैसा पाहिजे एवढं, दुसरं काय आहे. आणि यांच्या सगळ्यांचे त्यात लागेबंदी असल्याशिवाय असली उत्तर येऊ शकत नाहीत. कारण त्यांनी जसं जिल्हाधिकाऱ्यांनी आज आम्हाला उत्तर दिलं ना की 5,000 रुपयासाठी आम्ही परवानगी दिली, ती कधीच परवानगी संपली असेल, कारण 5,000 कधीच झाले असतील. त्याच्यानंतर त्याचं ऑडिट झालं नाही, त्याचा पंचनामा झाला नाही किंवा त्यांना त्यांच्याशी बोलणं बी नाही किंवा ग्रामस्थांना बी सांगितलं नाही की बाबा दिलेला परवानगी आता संपला असेल किंवा एवढं झालं असेल म्हणून. ओके, subscribe now and press the bell icon. Never miss an update.